समोर जे आयुर्वेदिक औषध तुम्ही आणलेले आहे आज इथं आयुर्वेदिक उपचारासाठी नागरिकांना आयुर्वेदाचं महत्त्व कळवण्यासाठी, तर त्याचं थोडक्यात तुम्ही माहिती सांगा आम्हाला. कोणतं कशावरती काम करतं बा? मी GS कुंबळे आहे, संभाजीनगरहून आलेलो आहे. मी आदिवासी आहे. हा एक कडूचिरायता आहे, कडूचिरायता आहे आणि गुरुवेड आणि इंद्रजो असे 3-4 वस्तू म्हणजे आपले हडीतापाला चालतात. बऱ्याच दिवसापासून एक ताप येत असतो, त्याला आपण मराठीमध्ये हडीताप म्हणत असतो आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात आपले सॅटबेक असं म्हणतात त्याला. म्हणजे काय, वारंवार जातो वारंवार येत असतो तो ताप. ह्या तापाला 5 दिवस तुम्ही उकळून 1 चमचा औषधी आणि 1 गिलास पाणी त्यात एकत्र करून ह्या कडूचिरायता त्याला उकळून आपला अर्धा राहिला तर प्याला द्यावा. सकाळी अनुषपोटी संध्याकाळी जेवण केल्यावर असा 7 दिवसात कुठलाही ताप चालले जातो. हा ते आवळा आहे, आवळा आणि हा बेहडा. आवळा आणि याच्याने काय होतं? ह्याच्याने गॅसिस कमी होते, गॅसिस, पित्त, हा पचनक्रिया. आवळा आणि बेहडा याच्याने हा आमरफळ आहे. याच्याने काय होतं? हे खायसाठी स्वादिष्टसाठी उष्णतासाठी उष्णता. हा उष्णतासाठी काम येतं. ये हा हे ह्याला म्हणतात गहू जबान. हे गहू जबान पौष्टिकीसाठी काम येते. पौष्टिक म्हणजे शरीरात पौष्टिकी विरी पौष्टिकी राहावी. हे सफेद मुसळी, अश्वगंध आणि हा गहू जवान आणि सतावरी हे पौष्टिकीसाठी काम येत असते. हा तर एक आपले हाताजोडी आहे ना, हे लेकरास संध्याकाळी भेटतात त्याच्यासाठी ते उपचार वेगळा आहे. हा नुकसा आहे. हा नुकसा आहे. हा अर्जुन साळ आहे. अर्जुन साळ आणि त्याच्यात काही आयुर्वेदिक औषध असतात जे हृदय रोगावर काम येतात, रक्तशुद्धीसाठी काम येतात. हा पनीर फूल आहे. हा BP साठी काम येतोय. हा BP साठी. हा BP साठी काम परफेक्ट काम करतो. परफेक्ट काम करतोय. BP साठी BP साठी 100% रिझल्ट आहे. 100% रिजेक्ट आहे त्याच्या. पुढं हा हिंगणभेट आहे. कशावर काम करतोय? हे वायगोळा पोटात गोळा तयार होतो. हे आतला बी आणि साखर गोटा असतो आणि हा वालचा बी आणि हा हरड आणि हा सोनामुखी. हे काम कशावर काय करतात हे लोकांना? 5 औषधी एकत्र करून ह्याच्या पावडर तयार करून वायुगोलासाठी तयार होतो. याला वायुगोला म्हणतो आपण. त्याच्यासाठी काम देऊ. त्याला 1 महिना द्यावा लागते. सकाळ संध्याकाळ कोमट पाण्याबरोबर. असे हे आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि हे वनस्पती घेताना काही साईड इफेक्ट नाही. आपण जरी आपल्यासाठी घेतलं आणि अचानक आपला लेकरू जरी खाल्ला त्याला तर त्याच्या शरीरामध्ये दूषित परिणाम होत नाही. अर्धा चमच 1 चमच घेतलं तर असं त्याचा नेम नाही. फायदा गुण 100% करतच असतो. हे आयुर्वेदिक जडीबुटी आहे. रोगाला मुळापासून नष्ट करून टाकतो असा एक गुणधर्म आहे. ह्याच्यात 5 तत्व आहेत. जसे ह्याचे आपले 5 तत्व आहेत. हे पण पाणी, वायू आणि भूमीपासून तयार झालेलं आहे. जसं आपलं शरीर एक पाणी, भूमी, अन्न, आहारपासून तयार झालेला आहे तसा हा तयार झालेला आहे. हे प्रकृतीशी निगडीत आहे आणि हे शरीर पण आपलं प्रकृतीशी निगडीत आहे. त्याच्यासाठी आपले जितके जे आजार आहेत प्रकृतीचे, हे प्रकृतीवर बरोबर आहार करतो, त्याच्यावर नियंत्रण ठेवून शरीर शुद्धी करतो.